भागरामजी पवार साहेबांना विनंती, आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. जय भवानी शिरगाव संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघासाठी ऋषी पाटील शिरगाव यांच्याकडून शुभेच्छा आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल इथे मात्र खराब फेकला गुरुदास मयूर जाधवला, तुम्ही पाहताय नो बॉल त्याने फेकला गुरुदासचा यार. चांगला फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला खेळाडू उपस्थित होता, झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु फ्रेटचा बॉल होता त्यामुळे काही फायदा नसता. जरी इथे झेल स्वीकारला असता तरी देखील परंतु सिंगल मिळतीये आणि इथे सिंगाच्या जोरावरती स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं. जय भवानी शिरगाव विपक्ष तुम्ही पाहताय SP वांगडी, या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे रमेशजी मयेकर सर, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न सदस्य, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ते देखील इनॅक्शन मध्ये ऑन साईडला खेळलाय, चांगला फटका डीप मध्ये लॉंगरला खेळाडू पोहोचतोय. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत धावफलक 4 या आकड्यावरती. संत सुरुवात, स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्ही पाहताय. संत वाहते इंद्राआडी अशी सुरुवात मध्यच्या प्ले झाली आहे. बॅटिंग करत असताना टीम SP वांगडी संघाच्या माध्यमातून एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला वांगडीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर एकाच असोसिएशनच्या माध्यमातून नेहमीच खेळत असतात आणि आज देखील तुम्ही पाहता या मैत्री चषकामध्ये मैत्रीचे संबंध तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साईडला घेतलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, स्क्वेअर लेगला पहिला धक्का लागेल टीम SP वांगडी संघाला, परंतु बाद. संघासाठी 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर 1000 आणि इथे मात्र मॅडम ओव्हर जर फेकली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन इथे मात्र सन्मानित करण्यात येईल टीम शिरगाव संघाच्या खेळाडूंना, परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. यापुढे देखील अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय परंतु धाबा इथे मिळतील. 22च्या स्वरूपात एक सिंगल 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील आणि आय थिंक गोरदाचा आता इथे मात्र बाद करण्यात येईल कारण 2 बीमर आतापर्यंत मयूर जाधवने टाकलेत, त्यामुळे आता हा गोरदाज इथे मात्र बाद करण्यात येईल, यात शंकाच नाही. पहिला बॉल त्याने बीमर फेकला, त्यानंतर पुन्हा एकदा आता बीमर त्याने फेकला आणि आता अंशुल भोसले येतोय गोलंदाजी मार्क वरती तो षटक कंप्लीट करण्यासाठी. सुधीरजी गायकर यांना विनंती, आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. यापुढेच देखील गोपनी सारखी बॅट फिरवली होती, संपर्क नाही बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, बॉल मात्र भरता वगैरे निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऋषी पाटील जे उद्योजक आहेत शिरगावचे, त्यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 टीम शिरगाव संघाला.
ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. पायावरती चेंडू आदळला दरम्यान लेग बायचा इशारा पंच केपी सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि एक सिंगल धाबी देखील माहिती. या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पहिलं पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय. आतापर्यंत चेंडू फेकून झाले जवळ 8 चेंडू फेकले. त्यामध्ये आपण पाहतोय पहिला बॉल नो, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर विकेट, एक चौकार, पुन्हा एकदा नो बॉल, एक वाईट आणि एक सिंगल धाव आता मिळतीय. धावफलक 12 धाबा. अंशुल भोसले राईट मोर द विकेट. पाचची कडा होती थडमांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पाठमोरा. बॉल नाही थांबणार. आउटफील्ड भरपूर फास्ट. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. शेवटच्या बरोबर चौकार आला. 4 धाबाच्या साथीने धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकतोय. 16 धाबा. पहिल्या षटकाच्या अंती मयूर जाधव जो मात्र नेहमीच पॉवर प्लेचा षटक फेकत असतो, परंतु आज भरपूर चुका त्याने केला कारण त्याच्यावरती मोठी जिम्मेदारी होती. अशा परिस्थितीमध्ये खरं तर 2 गोलंदाजाचा वापर करावा लागला षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आणि अंशुल आणि त्याच्या साथीनं आपण पाहिलं खरं तर गोलंदाज मयूर त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं धाबा खर्च केला 16 आणि आता षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सिद्धेश. बागारामजी पवार साहेब देखील या मागचा आनंद घेतात. नेहमीच शेरगाव संघ खेळत असतो. नेहमीच बक्षिसांची खैरात ते करत असतात. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून नेहमीच शेरगाव टीमला पाठबळ असतं आणि आज देखील ते या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सिद्धेश येतात षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस पात्र चांगला फटका बाहेर मिळतो. ऑन साईडला लॉंगरला डीपचा मध्ये चेंडू चाललाय. दरम्यान चुकी होत्या. 2 धाबा इथे देखील मिळतील या शंकात नाही. या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. लेफ्ट आर्म सीमर गुरुदास तुम्ही पाहताय. सिद्धेश त्याच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर मैदानावरती दाखल झालाय. सलामी जोडी आपण पाहिली होती वीरेश आणि त्याच्या साथीनं सुशांत बाद झाला. स्टॅकिंग एरियावरती तुम्ही पाहताय गणेश जो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. स्टॅकिंग एरियावरती बॅट्समन तुम्ही पाहताय वीरेश. गोलंदाज सिद्धेश ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला स्कोर लेगला. फक्त दिशा दिल्या. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटच्या टोनला चेंडू स्पर्श झाला आणि थेट इथे मात्र निघून चालला. स्कोर लेगला सीमा पार. येतोय चौकार. हॅलो. चौकार आलाय. 4 धाबाच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 22 धाबा. या वेळेस देखील ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला लॉंगरला बॉल चाललाय. गॅपमध्ये डीप क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूला उत्तम फेक करेल. दरम्यान बॉल मात्र हुलकावणे देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. तुम्ही पाहताय एसपी वांगडी संघ जो मात्र एक मोठा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना मिसफिल्ड होतीये परंतु या चुका तुम्हाला मागात पडू शकतात. आज बळी पवारला देखील तुम्ही इनॅक्शन मध्ये पाहता. कामधंद्यामुळे मॅचेस कमी खेळतो परंतु एक अष्टपैलू खेळाडू. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट शिरगाव संघासाठी त्याने खेळला आणि आज देखील इनॅक्शन मध्ये. अजून एक चांगला फटका व्ही शेप मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप मोठी होती. मोठी दरी होती. त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार. सलगचा तिसरा
गणेश जो मात्र विरेशला तुम्ही पाहता जो मात्र सलामीला दाखल झालाय. विरेशच्या साथीनं गणेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सलामीला मला संगणकाने का पाठवलाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या पद्धतीत असताना यामुळे देखील चौथा देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहावा लागेल क्षेत्ररक्षक पाठमोरा. क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये शर्यत लागली परंतु बॉल नाही थांबणार. सलगचा चौथा चौकार. बॅटिंग आवडली असेल विरेशची तर टाळा बाजल्यात पाहिजे. 4 धावा. चौथा चौकार आणि 4 धाब्याच्या साथीनं धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलं या फटक्यावरती. हाफ ट्रॅकर होता 5वा. तो देखील जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप यॉकेट पॉइंट रिजनच्या बाहेर. बॉल सीमा पार. सलगचा 5वा चौकार. आहेत परंतु क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. आणि जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी करतात खेळाडू मैदानाच्या पद्धती त्यावेळेस त्यांना ते प्रोत्साहित करत असतात. सागर इरमाळी षटक क्रमांक तुम्ही पाहताय 3रं गोरदाजी मार्कवरती गोरदास घेऊन आलाय आणि पहिला बॉल तर धाव फेकलाय. सुटकेचा मोकळा निश्वास आता सर्व खेळाडूंनी सोडला असेल कारण 5 बॉलवरती 5 चौकार आपण पाहिले बॅटर विरेश राठोडच्या बॅटमधून. आणि आता धावफलक तुम्ही पाहताय स्थिरावलाय. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये. मंकड विकेटसाठी कोणत्याही प्रकारचा कॉल नाही दिला तर देखील चालणार आहे. डायरेक्ट मंकड विकेट तुम्ही घेऊ शकता हे देखील सूचना आयोजकांनी पोहोचवली आहे. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार चालवायची होती. लगा तो आबाद नाही तो बरबाद असा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु इथे संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा सलगचा दुसरा बॉल आता निर्धाव फेकत असताना सागर इरमाळीला तुम्ही पाहता गुरुदाजी पार्कवरती. यावेळेस देखील ऑन साईडला खेळला लॉंग ऑनला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकदा एकवटी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळतील भरपूर वेगानं. या 2 धाबा पाहिलं होतं बॅटरनं. इथे मात्र थोडासा खेळाडू लेझी क्रिकेट खेळतोय त्यामुळे लगेच 2 धाबा एकवटला गेला. आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक 40 आकड्यावरती पोहोचत असताना 2 षटकाच्या अंती 38 धाबा आपण पाहिल्या. 22 धाबा खर्च केल्या गोलंदाज सिद्धेशनं. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिला असेल तर मयूर आणि त्याच्या साथीनं अंशुलने धाबा खर्च केला होता 16. आणि या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्येला आकार लावण्याचं काम करतोय गोलंदाज सागर इरमाळी. 2 धाबा इथे देखील मिळतील. आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 42 42 धाबा. पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना तसा आता नॉन स्ट्रायकिंग एरियावरती तुम्ही पाहताय विरेश राठोड देखील चाचपडतोय कारण स्ट्राईक त्याला हवी आहे. चांगली बॅटिंग त्याने या मॅचमध्ये केली आहे. 5 चौकार आपण विरेशच्या बॅटमधून पायरीत जरूर पडतो. आता कमबॅक करण्याचा प्रयत्न सागर इरमाळी करतोय. आणि म्हणून तर म्हटलं जातं जिथे जिथे शिरगाव संघासाठी विषय गंभीर तिथे उभा असतो सागर इरमाळी खंबीर. यावेळेस देखील तुम्ही पाहता एस्टॅनच्या मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. बाबू होते बाबू पेंडुलकर यांना तुम्ही पाहू शकता. त्याने मात्र चेंडूला अडवला. दरम्यान बॅटकटच्या माध्यमातून एक सिंगल भेटीय. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 43 43 धाबा. धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ड्रिंक्स मॅन आपण रेडी राहायचा. जसं षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल ऑन साईडला
फेकून दिलाय बॉल चालला स्कोअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यासाठी तर स्ट्राईक हवी होती. यावेळेस बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती आणि आता त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यस. एकूण 50 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झाला आणि आता षटक क्रमांक 4 सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय, वैभव येतोय गोलंदाजी मार्कवरती. अजून एक डावकर आताचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तर नवीन बॅटर तुम्ही पाहताय. खरं तर तिसऱ्या क्रमांकावरती गणेश दाखल झालाय. गणेशला या मॅचमध्ये संकटमोचक कामगिरी करायची याचा अनुषंगाने तो दाखल झाला. गोलंदाज तयार वैभव. वैभव देखील पहिला बॉल येते मात्र बीमर फेकतोय. आज शिरगाव संघाला झाले तरी काय, सुरुवात केली मयूरनं आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा तशीच सुरुवात वैभव देखील करतोय. पहिला बॉल त्याने बीमर फेकला. एम्पायर सिग्नल नो बॉल आणि धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 50 धाबा 50 कंप्लीट झाली. गोलंदाज सज्ज होता वैभव. लेफ्ट राऊंड द विकेट. फुल टॉस होता, बेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारायची होती, नाही जमलं. बॉल मात्र मिड विकेटला, परंतु क्षेत्ररक्षक विसरला की हा चेंडू इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता. आय थिंक मयूर होते आणि इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा 2 धाबा मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक 52. बाबाने धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर उत्साह साजरा केला होता, आनंदित होते मयूर, परंतु पूर्णपणे पाणी फिरण्याचं काम केलं बॅटरनं. कारण इथे मात्र फ्री हिटचा हा बॉल होता. 2 धाबा मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 52 धाबा टीमची टोटल. यापुढे देखील चांगला फटका पार मिळतो. फाईन लेगला बॉल चालला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. थँक्यू सो मच. हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल अब तक 56 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. SP बांगणी विपक्ष जय भवानी शिरगाव या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धाबा येतात. मग अशा परिस्थितीमध्ये असा पवित्र इथे मात्र का घेतला हा देखील प्रश्नचिन्ह आता उभा राहिला अंपायर सिग्नल लेग बाईट्स. आज योगराजजी बुटेरे सरांना तुम्ही पाहता इनॅक्शन मध्ये, मॅम फ्रॉम कल्याण पोई. आणि एक अनोखी स्टाईल तिची तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव मोठं, गावदेवी क्रिकेट संघ पोई या संघासाठी कित्येक वर्ष संघनायकाची भूमिका त्यांनी बजावली आणि त्याच बरोबरीने क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. पंचाच्या भूमिकेत देखील त्यांना तुम्ही नेहमीच पाहाल. मुरबाड शहापूर असेल, ठाणे रायगडमध्ये त्यांचा बरोबर आपण नेहमीच पाहिलाय आणि यावर्षी देखील तुम्ही पाहताय आज डोके दापिवले अंबेशू यांच्या मैत्री चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना यावेळेस देखील भन्नाट बेग तुम्ही पाहताय 30 थरार गोलंदाजी. परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल लाईन खराब आहे हेच पंचाने सांगितलं. वैभवला त्यांनी दंडित केलं, एक धाव इथे मिळतीये आणि टीमची टोटल धाव फलकावरती आता पुढे सरकेल. आतापर्यंत 58 धावा, 58. गुरदास वैभव लेटर मारतो विकेट. फुल टॉस होता, पुन्हा एकदा इथं मात्र भिरकावून दिले बॉलला. बॉल चाललाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचला त्याच्या आबाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार, हा चौकार आणि या 4 धावेच्या साथीला धाव फलक 62. फेअर डिलिव्हरी. पंच अगदी बरोबर होते केपी सर आणि योगराजजी बुटेरे सर. दोन्ही पंच आपण पाहतो, तिन्ही पंच. अजून एक चांगला फटका, पुन्हा एकदा स्कोअर लेगला, क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु त्याच्या हाताला ब्रश करून त्याच्या डोक्यावर एक टपा घेत, बॉल सीमा पार, चौकार. अर्धशतकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय बॅटर विरेश साठी. कडून एक कॅश प्राइज असणारा, जर अर्धशतक इथे मात्र कंप्लीट केलं बॅटर विरेश राठोडनं तर त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. षटक क्रमांक 14 देखील आता समाप्त झाला. धावफलक टीमची टोटल आतापर्यंत 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आणि 6 चेंडू मध्ये आता किती धावा अजून जमा करतोय बॅटिंग करत असताना विरेश आणि त्याच्या साथीने गणेश हे देखील पाहावं लागेल.
11 चेंडू आणि 37 धावांवरती बॅटिंग करतो विरेश गोरदास तयार होतोय. सागर इरमाळी फुटोस होता ऑन साइडला घेतला, गॅप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचला डीप मध्ये लॉंग ऑनला, चेंडूला उत्तम फेक करेल दरम्यान एक चिक्के सिंगल. सिद्धेश होते भारतचे वेगाने झपाट्याने चेंडूवरती पोहोचले, उत्तम फेक करतात चेंडूला दरम्यान एक चिक्के सिंगल. आणि आता टीम एसपी वांगणी संघाला जे पाहिजे होते ते देखील मिळाले, कारण स्ट्राईक हवी होती बॅटर विरेश राठोडला. 11 चेंडूमध्ये 37 धावांवरती तो देखील बॅटिंग करतो. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक घ्या. 11 मध्ये 37 वैयक्तिक खेळतोय, तर टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 67 धावा बनल्या गेल्या. बॅटिंग करत असताना वांगडी संघाच्या माध्यमातून ऑन साइडला येते, मात्र फेकून देण्याचा प्रयत्न, बॅटची आय थिंक कडा होती आणि आता मैदान सोडावा लागतोय बॅट्समन विरेश राठोडला. परंतु जर खेळ आवडला असेल 12 चेंडूमध्ये 37 धावा तर एकदा टाळा व्हायला हरकत नाही. का बॅटिंग केली. उभेत चांगला फटका बाहेर मिळतो, ऑन साइडला लॉंग ऑनला खेळला, डीप क्षेत्ररक्षक पोहोचतोय, पुन्हा एकदा एक चिक्की सिंगल, एक पटी सिंगल वरती आता थांबावं लागतोय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इथे तुम्ही पाहताय सागर इरमाळी याने षटक क्रमांक 3 घेऊन आला होता, तिथे देखील त्याने कमबॅक केलं. फक्त आणि फक्त 11 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत जवळजवळ 3 चेंडू त्याने टाकलेत आणि 2 धाबा खर्च केल्या. तोच खेळाडू सागर इरमाळी गोलंदाजी मार्कवरती. हा ट्रॅकर होता, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय गणेशला तुम्ही पाहताय, वारंवार तो प्रयत्न करत होता, परंतु आता यशस्वी ठरत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सातत्याने तो प्रयत्न करत होता, परंतु असं म्हटलं तर अपयशी यशाची पहिली पायरी आहे, त्यामुळे तो 2 वेळा अपयशी झाला, परंतु तिसऱ्या वेळी त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि धाव फरक आता पुढे सरकेल. टीमची टोटल आतापर्यंत 72 72 धावा. यावेळेस देखील मागचा पाय वाकवला, षटकार दाखवायचा होता, नाही जमला, बॅटवरती प्रॉपर चेंडू नव्हता. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा इथे देखील मिळतील. यशांच्या मागे बलराम पवारला तुम्ही पाहताय, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट शेरगाव संघासाठी, आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते संधीचं सोनं तो करत असतो. आज देखील वेळ मिळाले, त्यामुळे नक्कीच या मॅचमध्ये तो देखील दाखल झाला. बागरंजी पवार यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यावेळेस सांगितलं की क्रिकेट सोबत कामधंदा देखील महत्वाचा आहे, त्यामुळे की काय थोडासा क्रिकेट पासून वंचित आहे. बळी पवार चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोट विकुरली, फिंगर रोल केली, दरम्यान एकदा बेकपडाचा प्रयत्न इथे होतोय, परंतु आता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि बॅटरला परतावं लागेल बाघरी. गणेश बॅक टू द पवेलियन. होता इथे देखील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा एकदा इथे मात्र बॅटरला परतावं लागेल माघारी. षटक क्रमांक 5 समाप्त झालं आणि पहिला डाव संपन्न झाला आणि पहिल्या डावाच्या अंती तुम्ही पाहता धावफलक पोहोचले. टीमची टोटल आतापर्यंत धावफलकावरती धाबा 75 धाबा, 76 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यावेळेस
गायकर आहेत लकी कॅप्टन, कारण जेव्हा जेव्हा रोहन गायकर टॉससाठी येतात ना, टॉस ते जिंकून जातात. पहिल्या सामन्यामध्ये देखील तेच घडलं, परंतु आता आम्ही टॉस करतोय. दुसऱ्या बाजूला योगेश पाटील. या स्पर्धेचे शिल्पकार अर्जुनजी गोपी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. अर्जुनजी भोपी यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आपण करा टॉस. बघा लक्षात असू द्या, ज्यावेळेस आपण मध्याचारमध्ये बॅटिंगसाठी जात आहे त्यावेळेस 2 चेंडू आपण चॉईस करा. तिसरा चेंडू तुम्हाला चॉईस मिळणार नाहीये अशी आयोजन कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आली आहे, त्यामुळे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओम कोंडेश्वर बौद्ध संघाने टॉस जिंकला. योगेश निर्णय क्षेत्ररक्षण. जय भवानी शिरगाव संघ बॅटिंग करतोय आणि आता बॅटरसाठी कॅश प्राइज भागरमजी पवार यांच्याकडून 3 बॉल 3 चौकार 500, 3 बॉल 3 षटकार 500 आणि जर सामना जिंकला तर पूर्ण संघाला 1000 रुपये कॅश प्राइज. तसेच ऋषी पाटील शिरगाव यांच्याकडून देखील 3 बॉल 3 सिक्सर साठी 1000 रुपये कॅश प्राइज टीम शिरगाव संघासाठी. सामना सुरुवात. पहिला बॉल टीट फॉर टॅट. जसंच तसं प्रत्युत्तर बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चौकार आलाय. 4 धावांच्या साथीने स्वतःजवळ संघाचं अकाउंट ओपन केलंय बॅटर सागर रिमाळीनं. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक यावेळेस उपस्थित होते. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता गणेशला तुम्ही पाहता ज्याने चेंडूला अडवलाय. दरम्यान इथे धाव मिळणार नाही. 5 षटकाची मॅच 76 धावांचं लक्ष्य. या मॅच मध्ये तुम्ही पाहता टार्गेट मोठा परंतु शिरगाव नाव कुठे छोटा. गुरुदत्त यार. अजून एक चांगला फटका. गॅप मध्ये खेळत पुन्हा एकदा जमिनीला आग लावत गुदगुल्या करत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. रामदास भोईर यांचं इशू भाग मध्ये त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा सलगचा नाही तर या ओव्हर मधला दुसरा चौकार सागरच्या बॅटमधून. धाव फलक 8 धावा.
यापुढे देखील चांगला फटका आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते असं वाटलं होतं. बॉल मात्र निघालाय गलीमधून, परंतु इथे चेंडूला थांबवलंय. धाव मिळते सिंगल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना आतापर्यंत 4 चेंडू इथे मात्र फेकून झाले. आज आय थिंक कुंदन भोसले टीम मध्ये नाही आहेत, त्यामुळेच की काय धावसंख्येचा डोंगर. सुधीरजी मेहर यांचंही शुभागमन झालंय. त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. सुधीरजी गायकर यांचंही शुभागमन झालंय. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. बळी पवार स्टॅकिंग वरती तुम्ही पाहताय. ऑन साईडला इथे मात्र खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅटाने बॉलचा. डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहताय पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक टीमची टोटल आतापर्यंत 9 धावा. षटक क्रमांक पहिला संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा गोरदा सज्ज होतोय. गोरदाची मार्कवरती प्रथमेश. गुरुदास यार पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पार मिळतोय. बॉलर बॅकडोर करण्याचा प्रयत्न होता. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव इथे मिळणार नाही. 76 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यात लक्षाचा पाठला करत असताना आता सिंगल डबलने काम चालणार नाही, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर आता चौकार षटकार मारावे लागतील, हेलिकॉप्टर शॉट मारावे लागतील. यापुढे देखील तुम्ही पाहता अलोंग द कार्पेट बॉल चालला बीच मध्ये गॅप मध्ये खेळत क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मध्ये. चेंडूला उतरून फेक करेल दरम्यान 2 धाबा एकपणाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर झालाय बाद. बळी पवारला परतावं लागेल माघारी, परंतु बाद. ऑन साइडला खेळला मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल अखेर चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंख नाद करत थँक्यू सो मच. हा षटकार आलाय 6 धाब्याच्या साथीने. आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 16 धाबा. 76 धाबाचा लक्षाचा बाटला करत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा लक्ष खबरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार चौकार. ऑन साइडला घेतलाय फटका फसला. गोलंदाज तुम्ही पाहता इथे मात्र पोहोचला, परंतु आता मैदानावरती नाट्यमय स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. झेल घेण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर बॉल मात्र निसटला, इस्टर्नवरती आदळला, परंतु आता नक्की घडले काय पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. धाव इथे मिळणार नाही.
या बॉलला देखील टप्पा पडला, बॉल मात्र भरदा वगैरे निघून चाललाय, डॉट बॉल. डीएम बॉईज बदलापूर टीमचे काही खेळाडू किंवा संघ नायक आपण इथे असाल तर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. डीएम बॉईज बदलापूर टीमचे संघ नायक किंवा खेळाडू आपण यायचं. षटक क्रमांक 3 गुरुदा येतो. पहिल्या बॉलवरती ऑन साइडला फेकून दिलाय, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. सतरा चेंडू आणि आता 50 धाबाची गरज. या स्पर्धेचे शिल्पकार प्रमोदजी भोईर आणि अमोलजी भोईर आता या स्पर्धेचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉलला पुल करायचा प्रयत्न आता फसतोय आणि इथे डॉटबॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बरोबर चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. आणि आता तुम्ही पाहताय उभे आलेत गोलंदाजी मार्कवरती, ज्या उभेत पहिल्या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्या आणि आता तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3 सेकंड स्पेअर मध्ये त्याला पाचारण करण्यात आलंय. पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला, चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय जरूर, परंतु आता लांबी किती काढतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार च्या 17 बॉल मध्ये 50 धाबाची गरज होती. अजून एक षटकार आलाय. धाव फलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. प्रेम पेंडुलकरला तुम्ही पाहता सचिन तेंडुलकर प्रमाणे आता बॅटिंग करतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा सिक्सर आलाय. अजून एक चांगला फटका, सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पार मिळतोय. बॉल चालय कबरला, क्षेत्रक्षक पोहोचतो. एक सिंगल, एक बॉल फंबल झाले. दुसरा प्रयत्न, 2 धाबा इथे देखील मिळतील आणि या 2 धाबाच्या साथीने आता धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. टीमची टोटल आतापर्यंत 34 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. भागारामजी पवार 500 रुपये आता वाढलेत. जर संघ इथे जिंकतोय टीम जय भवानी शिरगाव तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन इथे सन्मान करण्यात येईल. हाफ ट्रॅकर होता, टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स टाईने फटका घेतला. एक सिंगल, एक बॉल, आता फंबल नाहीये. लगेच दुसरी धाव घेण्यासाठी तयार होता प्रेम पेंडुलकर, परंतु मिळते सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज कुंदन भोसले इन ऍक्शन मध्ये नाहीये. त्याचमुळे की काय, कारण कुंदन जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असतो 2 षटक तो टाकत असतो, कमीत कमी धावांवरती रोखत असतो, परंतु आज त्याची कमी भासली आहे. कारण 5 षटकामध्ये 75 धाबा खर्च केल्या टीम शिरगाव संघानं. खोदून काढलाय, चांगला फटका, खेळाडू उपस्थित होता. ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, सागर इरमाळीचा प्रयत्न फसतोय. दरम्यान षटक क्रमांक तुम्ही पाहता तिसऱ्या देखील समाप्त झालं आणि 3 षटकाच्या अंती धावफलक टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 35 धाबा. लक्ष या मॅच मध्ये 76 धाबांचं आणि त्याच 76 धाबाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 18 चेंडूमध्ये 35 बनल्या. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 41 धाबांची गरज आहे टीम जय भवानी शिरगाव संघाला जिंकण्याकरिता. सुधीरजी मेहर आणि त्याचबरोबर सुधीरजी गायकर यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. धनंजयजी गायकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. सुधीरजी मेहर जे आमचे भाऊजी आहेत त्यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. धनंजयजी गायकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सुधीरजी मेहर यांचा शुभ सन्मान करा. आमचे देवा भोईर, त्याचबरोबर निकी भोईर,
त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू. धनंजयजी गायकर यांचे जावई आहेत सुधीरजी मेहर, त्यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सुधीरजी मेहर, आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला तुमचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहला बॉल ऑन साइड ला घेतलाय, प्रॉपर टाइमिंग, गेंद आया स्लॉट पे, उसे पार किया पार्किंग प्लॉट पे, बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर, षटकार. नाचतोय, यस, काय झलक आहे, परंतु त्याला विनंती आहे थोडंसं मागे हो मित्रा, चेंडू लागू शकतो. बघा ज्यांचा कोणचा तो बाळ आहे त्याने आपण बाहेर घ्या, कारण चेंडू लागू शकतो, दुखापत होऊ शकते, त्यामुळे आपण लक्ष द्या. आय थिंक लहान मुलगी आहे. शशी गराटे यांची ती कन्या आहे आय थिंक. येस, क्रिकेटची आवड आहे तिला. आणि गराटे म्हटलं तर याच भागातून सतीश गराटे यांचा आवाज सातत्याने ऑर्केस्ट्रा असेल त्यानंतर संगीतकाराच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो. एक चांगले सिंगर गुरुदास यार. या वेळेला देखील पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडूला उडवायचं होतं, नाही जमलं आणि शर्यावरती चेंडू आदळला जरूर, परंतु इथे पंचाकडे अपील देखील झाली आहे, परंतु पंच सहमत नाही आहेत. योगराजी बुटेरे सर, त्यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करत असताना. एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांच्या साथीने कुणालजी पेनकर सर, जे मात्र आज देखील जांताराचा बदलापूर संघ एक सामना जिंकला. खास करून कासगाव चषकामध्ये का बॅटिंग केली होती सागर देशमुख टीम बदलापूर संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. गुरुदास गणेश राईट नंबर विकेट. या वेळेला देखील पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं, पॅडवरती चेंडू आदळतोय आणि अंपायर सिग्नल फॉर द बाद. मास्टर जे नरेश आंबेशू, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. खूप चांगलं संगीत, क्रिकेट विथ संगीत. होम कोंडेश्वर बोध संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला. दोघेही बंधुराज योगेश पाटील, शंकर पाटील. अंशुल भोसलेला तुम्ही पाहताय, नवीन बॅटर आता दाखल झालाय मैदानावरती. चौथ्या क्रमांकावरती एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीवर आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 42. 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु कमबॅक केलं इथे मात्र गणेश. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजूनही 34 धावांची गरज टीम जय भवानी शिरगाव संघाला जिंकण्याकरिता. टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक. गुरुदास गणेश. राईट नंबर द विकेट गणेश. लाईन चेक करावी लागेल. यावेळेस मात्र शफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता, पण आमच्याकडे बळेत अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ते माहिती टीमची टोटल आता पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलक पुढे सरकतोय 43. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
दोन बॉलचा खेळ अजूनही षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना शिल्लक आहे. बॅटची कडा त्यांच्या मागे फाईन लेगला चेंडू इथे मात्र टाबॉल झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. दुबित्या मनस्थितीमध्ये होते गोलंदाज. तुम्ही पाहता गुरुदाजी बारकवरती गणेश, परंतु त्यांच्या मागे फाईन लेगला खेळाडू होता तो मात्र दुबित्या मनस्थितीमध्ये होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर त्याने स्वतःला थांबवलं कारण बॅकअपसाठी कोणी नव्हतं. दरम्यान एक सिंगल इथे मिळेल. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि अजूनही 32 धावांची गरज आहे. याबरोबर ते जर चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम शिरगाव. परंतु जर इथे चेंडू निर्धाव आला तर इथे मात्र पुन्हा शिरकाव करेल टीम SP बांगणी. फुलटॉस होता, फटका फसला. यावेळेस मात्र मिडऑफचा खेळाडू बिडॉनला येतोय. झेल त्याने टिपलाय आणि आता अंशुल भोसलेला देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज चांगले चांगले संगीत आता तुम्हाला ऐकायला मिळतील. ही खासियत आहे डीजे नरेशची, ज्या माध्यमातून आता चांगले चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळतात. क्रिकेट विथ संगीत नेहमीच नरेश यांची खासियत आहे आणि आज देखील ते इथे मात्र जोडले गेलेत. या डोके दापिवली अंबेशू नगरीमध्ये तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झाला हेमंत. ऑन साइडला घेतलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू येतोय. एक चिकी सिंगल दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळतील का पाहावा लागेल. 2 धाबा एकवटाचा प्रयत्न पडतो. आता डायमंड डकचा शिकार ठरत असताना हेमंत पेंडुलकर उप बाबू त्याला मैदान सोडावं लागेल. एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये आणि थेट निघून चाललाय खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज आता दाखल होतो. सोन्याला आता सोन्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता 31 धावांची गरज आहे. चांगला फटका ऑन साइडला स्ट्राइक यासाठी घेतली होती सागरनं. त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेट डाऊन द ग्राउंड ओपन. पाच बॉल मध्ये आपण पाहिलं 31 धाबाची गरज होती आणि आता 4 बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साइडला घेतलाय पुन्हा एकदा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. त्याच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर इरमाळी सांगतोय का सोचत आहे. मॅच मध्ये 3 बॉल वरती 3 सिक्सर जरी आले तरी देखील एखादा वेळ या सामना गमावा लागू शकतो. परंतु आता एखादा चमत्कार या मॅच मध्ये करावा लागेल टीम शिरगाव संघाला. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. फर्दर बात
हरकत नाही आहे. अशाच प्रकारचा क्रिकेट सागर नेहमीच खेळतो असतो, परंतु नाराज आहे कारण सामना इथे जिंकून मैदानाच्या बाहेर यायचं होतं, परंतु इथे तुम्ही पाहताय खूप चांगला खेळ सागर दाखवलाय, नवीन बॅटर दाखवलं होतोय. या आपल्याला देखील पायावरती चेंडू आदळतोय, धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु मैदानावरती घडले काय तर चेंडू मात्र समोरून बाउन्स झाला यष्टीरक्षक रमेश यांच्या, परंतु आता धाव मिळाली सिंगल आणि सिंगलच्या साथीने धाव फलक आता पुढे सरकतो. आतापर्यंत टीमची टोटल 58 धावा. येस अंपायर सिग्नल लेग बाईट्स. कुणालजी पेनकर सरांचा हळूच इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. लेग बाईट्स एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीये. गुरुदास तयार. या वेळेला देखील गोपडी सारखी बॅट फिरवली होती आणि येस अंपायर सिग्नल नो बॉल. एक सिंगल धाव इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल नो बॉलच्या माध्यमातून. या वेळेला देखील सामना अजून संपलेला नाहीये कारण तुम्ही पाहताय पुन्हा एकदा व्हाईट बॉल फेकलाय. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आतापर्यंत 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल इथे मात्र शेवट गोड केलं टीम जय भवानी शिरगाव संघानं, परंतु हा सामना जिंकलाय टीम SP बांगडी संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम तुमचंही आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमचे मनपूर्वक आभार, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट. जरा बॅटिंग करत असताना 12 चेंडू मध्ये 37 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट संपादित केली. तोच खेळाडू विरेश राठोड ठरलाय या मॅचचा भारत मॅच. चला देवा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतो या मॅचचा भारत मॅच. या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे देवा भोईर यांच्या खांद्यावरती आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय विरेशला या मॅचचा भारत मॅच. नंदकुमार भुऱ्या कराळे हे देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण आपलं मनपूर्वक स्वागत.